नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. तुला जपणार आहे. आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की इथे मीरा आणि अंबिका ह्या दोघीजणी एवढ्या दिवसातून एकत्र येतात. अंबिका मीराला खूप समजवण्याचा प्रयत्न करते की अगदी माझ्या शक्ती सगळ्या काही गायब झाल्या आहेत. मीराला तेव्हा कुठं अंबिकावरती विश्वास बसतो. तेव्हा कुठे त्या दोघीजणी एक निर्णय घेतात की आपण ही ते मंजिरीचा जो काही भूतकाळ आहे शिवनाथचा आणि मंजिरीचा, त्याचा सगळा काही आपण तपास लावायचा. त्याच्यामुळे हे सगळं काही मंजिरी गपचूप ऐकत असते. आणि जेव्हा कुठे आपले वेदा नाराज असते रूममध्ये, तोपर्यंत अनन्या येते. वेदा, काय झालं ग, एवढी शांत नाराज का बसली आहेस? वेदा म्हणते, बघ ना तू, तुला माहिती आहे का, आई आणि बाबा पुन्हा सारखे वागायला लागलेत. दोघं एकमेकांशी बोलत नाहीत, प्रत्येक वेळेस शांत शांत राहतात. पहिले किती छान प्रमाणे गप्पा मारायचे, आनंदी राहायचे, असं काहीही नाही आहे. तोपर्यंत अनन्याही थोडंसं शांत बसते. तोपर्यंत मीरा तिथे असताना अथर्व येतो. अथर्व अचानक म्हणतो, मीरा, हे तुझ्यासाठी फूल. आणि तिच्याकडे बघून हसतो आणि बोलतो, हेच वेदाला हवं असतं. म्हणते, बघ ना अनन्या, मी म्हणले होते ना, हे दोघं जणी लवकरात लवकर समोरासमोर येतील, बोलतील. सगळे काही एकत्र बघून हसतात, बोलतात, छान प्रकारे पहिल्यासारखं वातावरण होतं. हे अंबिका बघते. अंबिका म्हणते, मीरा, मला हेच पाहिजे होतं. कारण की घरातलं वातावरण जर एकदम दूषित आणि सगळ्याशी मनमुटाव झाले ना, ते मंजिरीचं साधलंच. कारण मंजिरीला तर पाहिजे असतं सगळे कशी एकमेकांशी बोलणार नाहीत, कसे लांब जातील हे सगळं. मंजिरी ते पाहून खूप रागात रूममध्ये येते. रूममध्ये येऊन दरवाजा लावतात. तिच्या गळ्यामधले जे लॉकेट असतं त्याची शक्ती अचानक अशी प्रकट होते. तिला सगळ्या काही काळी जादू असते ती माघारी मिळाली असते. त्यामुळे मंजिरी मार्जरीला पुन्हा एकदा हाक मारत असते. मार्जरी, पाहिलंस का, माझ्या शक्त्या सगळ्या काही वापस आल्या आहेत. मार्जरी म्हणते, मंजिरी थांब, एवढी तू आनंदात होऊ नकोस. कारण की एक मनुष्य एक आत्म्याचं मिलन म्हणजे हे खूप बेकार आहे आपल्यासाठी. जेव्हा जेव्हा अंबिका आणि मीरा या दोघीजण एकत्र येतात तेव्हा तुझ्या शक्त्या एकदम नष्ट होतात. आणि ह्या दोघींमध्ये असाच कायमस्वरूपी ह्या दोघींमध्ये मनमुटाव राहिला पाहिजे. ह्या दोघी कधीही एकमेकींशी बोलल्या नाहीत पाहिजेत. तेव्हा कुठे तुझी शिक्षा एकदम जास्त प्रमाणात येईल, हे आपलं टार्गेट आहे, असं काही मंजिरी म्हणत असते. मार्जरी म्हणत असते. मार्जरी म्हणते की आत्ताची कुठं सुरुवात आहे तुझ्या शक्त्यांची, असं काय बोलल्यानंतर येणाऱ्या काही भागामध्ये मंजिरी जाते मार्जरीपाशी आणि म्हणते की आपण नक्की काय केलं पाहिजे की अंबिका आणि मीरा ह्या दोघीजणी वेगळ्या झाल्या पाहिजेत. काहीतरी अशी घटना, नवीन प्लॅन हा मंजिरी मार्जरी करणार असतात.